मी काही दिवसांआधी एक के ड्रामा बघितला होता. त्यात एक कन्सेप्ट होता मटर भातवाला. त्या हिरोईनला खूप आवडायचा. म्हणूनच मी आज म्हणलं ट्राय करून बघावं आणि ते बघून तर इतकं सुंदर दिसत होतं ना, छानच लागत होतं. टेस्ट पण मस्त होता. मी नक्की सांगेल, रेकमेंड करेन तुम्हाला पण. आज कॉलेजला जाणारच होते, पण आज माझ्यासोबत साक्षीची आजी पण होती. तू आजकाल ही हेअरस्टाईल केली आहे का? करायची ठरवली आहे का रोजच? क्लिपच नाही. नवीन आंघोळी केली का नाही म्हणता बा? नव्हती गेली. साक्षीने आणले आणलेलं आहे. आमचं कॉलेज असतं 11ला. आत्ता वाजले किती 12:30 आणि आम्ही दोघी निर्लज्ज चाललोय आता. काय होणार आहे माहिती नाही. आम्ही वरती आलो आणि नेमकं बाकी सगळे खाली चालले होते चहा प्यायला. आम्हाला म्हणले यायचं का? म्हणलं नको, आम्ही आत्ताच पिऊन आले. मग आम्ही लॅबमध्येच बसलो. त्यानंतर लंच ब्रेक झाला. आज आम्ही शिक्षक लंच ब्रेकनंतर जेव्हा आम्ही लॅबमध्ये आलो तेव्हा आम्हाला कळलं की आज आम्ही आमच्या ज्युनियर्सला शिकवणार आहे. इन शॉर्ट त्यांना गायडन्स दिलं. मला काही टेन्शन नव्हतं, कारण माझी जी ज्युनियर होती, म्हणजे ज्या दोघींना मी शिकवत होते त्यांना बऱ्यापैकी येत होतं ऑलरेडी. सो मला जास्त टेन्शन घ्यायची गरज नव्हती. काय साक्षी, मजा येते का शिकवायला? खाकर कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. अच्छे हैं बच्चे. हाँ अच्छे है बच्चे. आत्ता ऑलरेडी 4:30 वाजलेत आणि आम्हाला आत्ता कॉन्फरन्ससाठी ऑडिटोरियममध्ये बोलवलं होतं. काहीतरी होतं म्हणून कुणीतरी शेवटला जे थांबून ते देऊन आपण. सो बेसिकली माझं जर पळून जायचाच प्लॅन होता, कारण इथे थांबले तर मला घरी जायला खूप उशीर होईल. आणि शेवटी मी आणि साक्षी पळालेच, बाकीचे नव्हते आले. घरी आल्यावर मी अभ्यासाला बसले, कारण काही ऑप्शन नसतो, अभ्यास करावाच लागतो. आजच्यासाठी एवढंच. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. डोंट फॉरगेट टू फॉलो.